नमस्कार. इन गोवाच्या यूथ की बात या विशेष कार्यक्रमात मी दीक्षिता नाईक तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे सेक्स एज्युकेशन, ज्याला मराठीत आपण लैंगिक शिक्षण असं म्हणतो. लैंगिकता ही मानवी जीवनातील एक मूलभूत गाभा आहे. असं असलं तरी त्याविषयी बोलणं टाळलं जातं. पण याच पार्श्वभूमीवर लैंगिक शिक्षण असावं की नसावं हाच एक वेगळा विषय ठरत आहे. त्यामुळे आजच्या या यूथ की बात या कार्यक्रमात आपण याच विषयावर बातचीत करणार आहोत. तर या चर्चेसाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत मिस्टर रत्नेश शिरोडकर, जे मोर्जीचे रहिवासी आहेत आणि सध्या ते कारवार युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन परस्यू करत आहेत. तर दुसरे पॅनल मेंबर आहेत आमिर जकाटी, जे वाळपईचे रहिवासी आहेत आणि ते सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत गोवा युनिव्हर्सिटीमध्ये. सगळ्यात आधी तुमचं दोघांचं स्वागत. सेक्स एज्युकेशन जे असतं ते सध्या एक टॅबू कसं जाल्लो आसा. म्हटल्यार सेक्सा बद्दल उलोवप और त्याच्या बद्दल कितेंच गजाली करप म्हटल्यार वायट कशें दिसता, लोकांकूय दिसता, भुरग्यांकूय दिसता आणि चडशे पेरंट्स जे आसात ते टाळटात भुरग्यां फुड्यान ह्यो गजाली उलोवप. तेंच्या मनान एक असो तेंच्यांनी समज घातलेलो आसा की अशा बद्दल उलोवप म्हटल्यार एक क्रायम कसो. तर तुमकां कितें दिसता की सेक्स एज्युकेशन आसपाक जाय की नाका? पळयात, पयलीं म्हणल्यार हांव एक म्हाजो पॉयंट क्लियर करता की जेन्ना आमी म्हणटात न्हू हांव सेक्स एज्युकेशनाक ओपोज करता, म्हणल्यार हें न्हू की हांव सेक्स एज्युकेशन नाकाच म्हणिना. बिकॉज जो सेक्स एज्युकेशना फाटल्यान इंटेंशन आसा, जो हेतू आसा आमचो न्हू, तो खरोच नोबल आसा. समथींग दॅट इज द नीड ऑफ दी आर. आयज गरज आसा आमी ताका प्रमोट करपाची, हें न्हू की ताका कमी करपाचें. पूण जेन्ना आमी म्हणटा न्हू की आमी ओपोज करतात, दॅट इज ओपोज टुवर्ड्स द स्ट्रेटेजीज एंड अप्रोचीस टुवर्ड्स सेक्स एज्युकेशन. मागीर ते खंयसरूय आसो, आमच्या आवय बापाय मदीं कॉन्वर्सेशन आसो, स्कुलान जशे टिचरी आमकां शिकयतात, भायर आमी आमच्या फ्रेंडा वांगडा कॉन्वर्सेशन करतात, खंय ना खंय तरी समाजाचो दर एक घटक चुकता हे गजालीक टॅकल करपा खातीर. सो आमचो ओपोज हांगासर आसा. कित्याक आयचो जो सेक्स एज्युकेशन आसा न्हू, तो खरोच पळोवपाक गेल्यार इग्नोरन्सार बेस्ड आसा, नेग्लिजन्सार बेस्ड आसा आनी वेग आसा. म्हणल्यार एक तर तो समजना भुरग्यांक की तुमी कितें शिकयतात आनी कित्याक शिकयतात. म्हणल्यार तो इंटेंशन जो आसा न्हू तो कन्वे जायना भुरग्यां खातीर. आनी आतां हाचेर भरपूर एग्जाम्पल आसा जी आमच्या वांगडा घडलेली आसा, जी आमी आयकत येयल्लेले आसा. आमी पोस्ट ग्रॅज्युएशन परस्यू करतात, आमी हेच्या पयलीं BEd सुद्दां कंप्लीट करून येयल्यात. सो आमी भुरग्यां कडेन रावल्यात, ह्या टॉपिका बद्दल उलोवन पळयलां. भुरग्यां कडेन कम्फर्टनस ना, त्या टिचरी कडेन कम्फर्टनस ना. भुरग्यां कडसून हें सुद्दां आयकपाक येयलां की पेरंट्स सुद्दां तेंचे उलोवपाक तयार ना. सो हाच्या बद्दल उलयतलो कोण, एक डिस्कशन कोण दितलो आनी हेचे आन्सर कोण दितलो. आतां म्हाका क्युरियोसिटी ना, हांव आतां म्हाज्या एजीचेर पावला, हांव स्वताचे आन्सर सोदूं शकता. मात ती भुरग्यांक खंय तरी क्युरियोसिटी एक उरता न्हू, तेंचे आन्सर तांकां दितलो कोण, हाचेर कोणा कडेन प्रश्न ना. सगळें आसा आमचे कडेन, सगळे स्टेप्स, सगळे आमी मेथड बीन सांगून दिल्लेली आहा, बट कॉन्वर्सेशन कोण घेवपाक सोदिना. सो होच म्हाजो पॉयंट आसा. आमिर, तुजें कितें मत आसा हाच्या बद्दल? माझे पॉयंट आसा की जे आमी सेक्स एज्युकेशन म्हणून एक विशय आसा, पूण तेचेर केन्ना फोकस करिना. आमी कितें करता की स्कुलान सुद्दां आतां जेन्ना आमी कॉलेजीन शिकताले, आमी BEd करतालीं, सो तेन्ना आमी सायन्सान BEd केला. सो आमकां कितें सायन्स आनी मॅथ्स शिकोवपाचें आसता. सो इन दॅट जेन्ना आमी 8th स्टँडर्डाक किंवा 9th स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्डाक अशें आमी शिकयतालीं, सो तेन्ना आमकां लेसन्स आसले की ह्युमन रिप्रोडक्शन ऑर सेफ सेक्स बी असले कितें विशय येताले. पूण आमकां टिचरी केन्ना ते सब्जेक्ट घेवपाक दिनासले. बिकॉज ते आमकां म्हणटा तुमी ट्रेनी आसा, तुमी हें करना, ओके, तुमी हे करूं शकना, लेसन घेवं शकना. सो टिचर जे आसा, जे आमी आतां फुडें वचून टिचर जातली, सो तांकांच ऑपॉर्च्युनिटी ना की आमी कन्वे करूं शकता. बिकॉज आमचे आनी तेंचे एजचो डिफरन्स चड नासता, बट आमी कितें कन्वे करूं शकता की कशें आसता. बट आमकां एक प्रोफेशनल एटिट्यूड मेंटेन करूं म्हणून सांगता. सो हे एज्युकेशन सिस्टम खंय ना खंय फाटीं उरता की आमी जे आमकां एक्चुअली जे पॉयंट कन्वे करूंक जाय ते आमी केन्ना करूंक पावना. सो हे म्हाजें हाचेर पळोवपाक गेल्यार खुबशीं उदाहरणां आसात तुमकां म्हणपाक गेल्यार, जितून न्हू केन्ना केन्ना सेक्स एज्युकेशनाक भरपूर प्रॉब्लम दिसतात आनी सोल्युशन सामकेंच कमी दिसता. आतां एक तुमकां उदाहरण दिता. ही गजाल म्हाज्या कडेन 8वेंत जाल्लेली. ओके, फर्स्ट टायम आमकां सेक्स एज्युकेशन म्हणल्यार ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर आसलेलो आनी त्या दिसा टिचरीन फक्त आमकां इंट्रोडक्शन दिलें, तिजो पिरियड सोंपलो, ती घरा गेली. आनी जेन्ना फूल स्कूल सोंपलें न्हू 2 सुमार आनी आमी जेन्ना घरा गेले न्हू, आमचे फ्रेंडा वांगडा खेळपाक गेले, सो हांवें कॅज्युअली म्हाज्या फ्रेंडांक विचारलें की एक सांग, तुमकां ह्युमन रिप्रोडक्शन शिकयलो? तेणें म्हणलें हय शिकयलो आमकां, आमी हाफ पावल्यात, अर्दो शिकयलो आमी. ताका म्हणलें हां मागीर कशें शिकयतात? रत्नेश तूं जाणा काय म्हणपाक लागलो. आमकां मरे ते कितें करतात, चेड्यांक एका क्लासीन दवरतात मरे आनी चेडवांक एका क्लासीन दवरतात. सो चेड्यांक सर शिकयतलो आनी चेडवांक तेंची टिचर शिकयतली. तेन्ना ही म्हाका गजाल समजना. पूण आयज जेन्ना पळयता न्हू, आतां रायट टू एज्युकेशन पॉलिसी आसा आनी सर्व शिक्षा अभियान कितें म्हणटा, कितें जावं कोएड स्कुलान चेडवां आनी चेडे वांगडाच बसून शिकपाक जाय, हो मेन इंटेंशन, हो मेन पॉलिसी सांगता.
बट एक सेक्स एज्युकेशन इतलो इम्पॉर्टंट टॉपीक आसा तो जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन करता. सो खंय ना खंय सेक्स एज्युकेशनाचो इंटेंशन चुकलें, खंय तरी तेजो मेन मोटीव चुकलो हांगासर. जी गजाल घडपाक जायनासली ती घडली. हांव म्हणिना आतां म्हाजे फ्रेंड आतां सामिरान जशें म्हणलें की टिचरींची चूक आहा, पण कितें जाता सांग पळया, ते थोडे टिचरी आसतात ते आत्तां खंय तरी जॉयन जाले, तांकां कम्फर्टनेसूच ना, कित्याक ट्रेनींग तांकां दिवंकूच ना ते गजाली. बट ही तेंचीच चूक न्हू. एक सिनियराचो सिनियर टिचरी जाका 25-30 वर्सां जालीं त्या स्कुलान, तो सुद्दां केन्ना केन्ना कम्फर्ट जायना शिकोवपा खातीर, कित्याक हांगासर एक्सपिरियन्साचो येता. ताका सुद्दां भुरग्यापणासून तशेंच शिकय दिल्यात, कळ्ळें. ताका सुद्दां तेजो आवय बापाय तेच सांगलें की उलोव नाका, ह्या टॉपिका बद्दल आमी उलोवचें ना, कॉन्डम बी तसलें कितें नासता. आनी एब्स्टिनन्स म्हणल्यार नो सेक्स बिफोर मॅरेज, हीच तेजी शिकवण. आतां तो सिनियर आसा, तोच जर असो आसा जाल्यार तेजे अंडर जे बाकीचे नॉर्मल टिचरी आहा ते कितें शिकयतले. आनी होच त्या भुरग्यांक आतां एक गजाल जाल्ली क्लासीन जेन्ना आमी आसलेले, हांव तुमकां सांगीन दुसऱ्या फ्रेंडाक, तेज्या सरान तांकां कितें सांगलेलें खबर आहा की एक काम करा, हांव तुमकां हो चॅप्टर शिकयना, तुमी जे टेक्स्टबुकार आसा न्हू तेच वाचा आनी घरा वचून कितें तें तुमी अंडरस्टँड करा. ह्या चॅप्टरासून आपूण एक नाल्यार 2च क्वेश्चन घालतलो, ते सुद्दां हांव तुका बरोवन दितलो. हो एटिट्यूड जाला. आमी भुरग्यांक कितें सांगतात, दीस इज जस्ट लायक नॉर्मल चॅप्टर, रोट मेमोरायझेशन करा, चला घरा, आनी हेचेर आमी कांयच उलोवया नाका. कळटा तुका आमी कितें म्हणटा, ती एक मिसइन्फॉर्मेशन सोडूनच घाल, एक रॉंग आयडिया कन्वे केली आमी भुरग्यांक. आमी सांगलें तांकां, बाबा हो मरे कन्वर्सेशन फक्त आमी टेक्स्टबूक मेरेनूच दवरया, भायर व्हरया नाका, ना तुमच्या पेरंट्सा कडेन उलोवया, ना कितें उलोवया. आतां कितें जाता सांग पळय, हातून न्हू सगळ्या घटकांचे चुकलेले. पण म्हाका कितें दिसता, लुकसाण भुरग्यांचें जाता खंय तरी. टिचरी तांकां सांगतात की आबा आमी मरे कॉन्वर्सेशन आमी उलोवया, आमी कॉन्डम बद्दल उलोवया, आमी सॅनिटरी पॅड्स बद्दल उलोवया. मात कितें जाता, टिचरी केन्ना केन्ना सगळें एकाच लेक्चरान सोंपोवंक पावना. सो तूं भुरगो घरा कडेन वयता, ती क्युरियोसिटी घेवन ती उरता. इवन इफ टिचर फाल्यां शिकयतली, आयज खंय तरी प्रश्न आसात तेज्या कडेन, तो पेरंट्सा कडेन उलयता. पेरंट्सांक वचोन तो विचारता की मम्मा सॅनिटरी पॅड्स कितें, डॅडी कॉन्डम म्हणल्यार कितें. आवय तेजी शूट करता ताका, ती म्हणटा आमी उलोवया नाका, ना डॅडी इग्नोर करता ताका, अशें जाता. आतां तो भुरगो कन्फ्यूज जाला, तो मदीं आसा. एका टायमार टिचर ताका सांगता की आबा आमी उलोवपाक जाय, कॉन्वर्सेशन, वी शूड हॅव कॉन्वर्सेशन. आवय आपूय सांगता ताका नाका आमी उलोवया. तो आतां भुरगो समजना. हातून भुरगो कितें करता, इंटरनेटा कडेन वयता आन्सर सोदपाक. आतां क्युरियोसिटी कशी तरी जातली, कोण आन्सर करूंक सोदिना जाल्यार खंय वयतलो तो, इंटरनेटार ताका कितें मेळटा, पॉर्नोग्राफी मेळटा, एक्सप्लिसीट इमेजीस मेळटात. आमी जे भुरग्यांक ब्लेम करतात न्हू की तूं भुरगो ताका मोबायल दिलो तो आपूण पाड जालो, ना, खंय तरी आमी चुकले भितर. कित्याक तो गेलो कित्याक थंयसर, आमी ताका आन्सरूच दिवंक ना त्या गजालीचेर. आतां भुरगो पॉर्नोग्राफी कडेन वयता, तो थंय कितें पळयता, अरे ही कितें गजाल चल्ल्या हांगासर, हे असलें कशें जावंक शकता, आनी ही आमकां कित्याक एक गजाल समजयता. सो हातून ही आयडिया एक कन्वे जाली की भुरगे तुमी इन्फॉर्मेशन आहा न्हू, तुमी सोदात. मात ती मिडिया तांकां सांगूंकच ना कशी सोदात ती, तांकां कोणी सांगूंकच ना की पॉर्नोग्राफी तुमी पळोवंक शकना. 7वेचो भुरगो आयज 6वेचो भुरगो पॉर्नोग्राफी कितें तें जाणा. कोण चुकले हातून, आमी चुकले ऑर ते भुरगो चुकलो. वी हॅव फेल्ड आवर स्टुडंट्स. आमचो मॉडल चुकलो सेक्स एज्युकेशनाचो, कळ्ळें. सेक्स एज्युकेशन आमी व्हडले गाजयतात की वी शूड हॅव कॉन्वर्सेशन, वी शूड हॅव दीस एंड दॅट, एवरीथींग इज दॅट. कशी गजाल जाली खबर आहा, एका जेवणाच्या ताटार आमकां सगळे डिशीज दवरल्यात, मात भुरग्यांक सांगूंकच ना जेवंक जाय कशें तें. आनी सेक्स एज्युकेशन आहा न्हू तो स्वताकूच कॉन्ट्रेडिक्ट करता. बरें, एका टायमार सेक्स एज्युकेशन न्हू घरांतसून आमकां कितें शिकयतात, नो सेक्स बिफोर मॅरेज, ओके, करेक्ट आहा. तोच भुरगो कॉलेजीक वयता, स्कुलाक वयता, टिचर ताका कितें सांगता, यू कॅन हॅव सेफ सेक्स, यू कॅन यूज कॉन्डम, यू कॅन हॅव यूज अदर कॉन्ट्रासेप्शन्स, आनी तूं सेफ सेक्स आसूं शकता. आतां त्या भुरग्याक समजना की खरें कितें, आय शुडंट हॅव सेक्स बिफोर मॅरेज ऑर आय कॅन हॅव बिफोर दॅट. सो कळ्ळें, भुरगो कितें जालें न्हू, आमचो मॉडल चुकलो. जो आमी नॉन डायरेक्टीव अप्रोच, पॅचवर्क अप्रोच जो आमी अडॉप्ट केलो न्हू, तो खंय तरी सेक्स एज्युकेशनाक चुकलो. सो ही गजाल न्हू भितरसून तितकी पोकळी आसा जितकी भायरसून आमकां ब्युटिफूल दिसता. तर आमीर, आता तुका कितें दिसता की आतां रत्नेशान एक बरो मुद्दो मांडलेलो, सो ताच्या बद्दल तूं कितें म्हणूंक सोदता? म्हाका कितें दिसता की जे आमी म्हणटा आतां की सेक्स एज्युकेशन जें आसा तें आमी स्कुलान शिकोवंक जाय, आनी आमच्या पेरंट्सांक दिसता की भुरगो आमचो कितें स्कुलान वयतलो आनी थंय शिकतलो. बट दीस इज व्हेरी रॉंग पळोवंक गेल्यार. ओके, सो आमकां कितें आसता की जेन्ना भुरगो घरान आसता, तूं एक 5 वर्सां जाता, सो तेन्ना पेरंट्साची रिस्पॉन्सिबिलिटी आसा की भुरग्यांक सांगप की वॉट इज रायट एंड वॉट इज रॉंग.
ओके, की खुबशे गजाल तुवें आयकलेले आसतले आनी आमी आयकला आनी खुबशे आमी अशें पळयता, एक आमकां न्यूज मेळटा की कोणाच्या घरान असो एकलो व्हडलो मनीस असलो वा दादलो असलो जे एक भुरग्यांक एब्यूज केला. ओके, आपल्या फॅमिलीचो मेंबर ते आपल्या भुरग्यांक एब्यूज केला, ताका कितें सेक्शुअल हॅरेसमेंट जाला. ओके, कितें तरी अशें एक वायट गजाल आमकां आयकोंक येता आनी आमकां चिंतून खूब वायट दिसता. बट कितें जाता त्या भुरग्याक कितें दिसना की हें कितें रायट आसा कितें रॉंग आसा, बिकॉज त्या टायमार ते पेरंट्स जे आसता तेंच्यांनी ते भुरग्यांक सांगूंकूच ना की वॉट इज रायट आनी वॉट इज रॉंग. भुरग्याक कळना की कोण ताका येवन हात लायता, कोण ताका कितें येवन अब्यूज करता, ते भुरग्यांक समजना की वॉट इज रॉंग आनी वॉट इज रायट. सो मागीर जेन्ना ते भुरगे व्हडले जाता सो तेन्ना ताका मिन्स अशें जेन्ना होश येता तेन्ना ताका कळटा की आपल्या वांगडा रॉंग जाल्लेलें आसा. सो हे कितें आसा, एक मुद्दो आसा की पेरंट्साची रिस्पॉन्सिबिलिटी आसा की ते असले जे टॉपिक्स आसा एक हॉट टॉपीक म्हणून न्हू, बट एज अ इन्फॉर्मेटीव सेशन टायप आपल्या भुरग्यांक समजोवप की अशें आसा, अशें गजाल जावंक शकता. आनी ते मागीर जेन्ना तो स्कुलान वयता तेन्ना ताका जेन्ना टिचर शिकयता ताका कितें आसता, एज्युकेशन सिस्टमान आमची इंडियाचो एज्युकेशन सिस्टम इतलो वीक आसा, हांव सरळ सांगता इतलो वीक आसा की आमी केन्ना असले टॉपिक्स आसा न्हू ते सरळ सांगना. जशें रत्नान सांगलें की चेड्यांक सेपरेट दवरता आनी चेडवांक सेपरेट दवरता. ओके, वीच इज अ व्हेरी बेजीक कन्सेप्ट. ओके, वीच इज अ व्हेरी बेजीक कन्सेप्ट. तेच्या खातीर आमकां सेपरेट दवरता आनी शिकयता की एक लज दिसतली. हे लज जे आसा ती एज्युकेशन सिस्टमान आसा. जर आमची रिस्पॉन्सिबिलिटी आसा की आमी आमच्या भुरग्यांक घरान सांगप की अशें आसा की तेंच्या वांगडा ताका एक प्रिवेंशन कशें येवंक जाय की आपल्या वांगडा कितें रॉंग जावंक जायना. सो हे म्हाजें सांगपाचें आसा की घरान आमी पयलीं तांकां सांगप रेदर दॅन गोईंग डायरेक्टली विथ एज्युकेशन सिस्टम. बट तुका कितें दिसता, जर तांकां ते पयलीं सांगले गेले जाल्यार फुडें तांच्या वांगडा जें कितें वायट जाता तें जावचें ना? एटलिस्ट ते भुरग्यांक कळटले की दीस इज रॉंग. एंड जेन्ना तुका दिसता की कितें म्हाजे खातीर रॉंग आसा तेन्ना तो भुरगो फाटीं सरतलो. ऑर एटलिस्ट कितें प्रिवेंशन आमी सांगूंक शकता की तुका कोणी हात लायले ऑर तुका केले, तूं ते कोणाक कॉल आउट करूंक शकता की आपल्या वांगडा रॉंग जाता. मिन्स एक प्रिवेंशन, एक डिफेन्स मेकॅनिझम जातलो. ते जर तुका खबरूच ना की एक आतां देर इज सम फायर एंड यू आर गोईंग एंड टचिंग इट, तुका खबरूच ना की जर हात लायले जळटले हात तुजे, पूण तुका जर खबर आसा तूं हात घालचें ना. सो दॅट इज द प्रिवेंशन ऑर डिफेन्स मेकॅनिझम वीच कॅन टेक प्लेस. बट अशें आतां रत्नेशान म्हणलेलें की पेरंट्स तांकां सांगतात ती गजाल बरी न्हू म्हणून आनी टिचर्स तांकां सांगतात की ती बरी म्हणून. सो जर भुरग्याच्या मनान अशें कन्फ्युजन जें पळय जाता, म्हटल्यार आतां समज ताका तशें कोण तरी अप्रोच करता खंयच्या भुरग्याक इन द बॅड वे, सो तेणी तें कशें घेवप की बाबा तें खरें बरें की वायट. आतां ताका सांगलां तें बरें म्हणून आनी वायटूय म्हणून सांगलां, सो तो कॉन्सेप्ट कसो क्लियर करपाचो तांकां? आवय बापूय तेंचे हेल्प करूं शकतात. आमी कल्चरान कितें मानतात की आवय बापूय आमचो पयलो गुरू, हय न्हू. टिचरी मागीर येतात, पयलीं आवय बापाय कडसून शिक्षण सुरू जाता. जर आवय बापूय एक ओपन स्पेस दवरून जर उलयतली न्हू जाल्यार खंय तरी तो भुरगो शिकतलो. जावं ते 5 वर्साचें सुद्दां चली आसूं नाल्यार ते 20 वर्साचें सुद्दां चली आसूं, भुरग्याक दर एक पावड्याचेर शिकोवप गरजेचें आसा. ताका सांग तुका कोण हात लायता, तुका आवडना, म्हाका येवन उलय, तूं भिवो नाका की तुजो आवय बापूय तुका हेल्प करचो ना. भुरग्याक एश्योरन्स जाता की म्हाजो आवय बापूय म्हाज्या सायडीन आसा, हांव उलोवंक शकता. तूं पयलींच ताका धितकारतलो, तूं ते पयलींच म्हणटलो की म्हाजे कडेन येवन उलोव नाका, ही इज आर रिलेटीव, वी कॅनॉट टॉक लायक दॅट. मागीर तो कितें उलयतलो तुज्या कडेन येवन? भंय दवरलो कोणी? तुवें दवरलो. आवय बापूयचो कर्तव्य आसा आनी आवय बापायचो खंय तरी एक मॉरल स्टँड आसा की तेंच्यांनी आपल्या भुरग्याच्या सायडीन रावप. कितेंय जावं, बारीक सुद्दां गजाल आसो ती, एज लॉंग एज हांवें ताका पिंच सुद्दां केलें जाल्यार ताका कळपाक जाय की म्हाका आवडोंक ना तेणें कितें केलें तें, हांव वचोन मम्माक डॅडीक सांगतलो. इतली ओपन स्पेस आसपाक जाय थंयसर. सो कितें एज्युकेशन सिस्टमान अशे चेंजीस हाडपाक जाय अशें तुमकां दिसता की ताका लागून हें जें सेक्स एज्युकेशन आसा तें बऱ्या तरेन भुरग्यांक मेळटलें? एज्युकेशन सिस्टमान चेंजीस हाडपाचें म्हटल्यार पयलीं तरी जे टॉपिक्स आसा, ओके, फॉर एग्जाम्पल 8th 9th 10th जशें हांवें एग्जाम्पल दिल्लें की तितून ह्युमन रिप्रोडक्शन असले टॉपिक्स आसा, बट दोज टॉपिक्स आर नॉट डुईंग एनी जस्टीस. कळ्ळें तुका? मिन्स तितून कितें अशें नात की दॅट कॅन बी इम्प्लिमेंटेड ऑर दॅट कॅन गीव यू अ मोरल व्हॅल्यू. म्हणल्यार तितून कितें आहा, तितून आमकां एनाटॉमी शिकयता. तांकां भुरग्यांक सांगतात दीस इज फेलोपियन ट्यूब, दीस इज युट्रस. बट कित्याक तूं फिजियोलॉजी भुरग्यांक ऑर एनाटॉमी भुरग्यांक कित्याक शिकयता? तितून कितें आसा जें भुरग्यांक कळटलें ऑर भुरग्यांक समजतलें आनी मागीर तूं तांकां कॉन्ट्रसेप्शन शिकयता. प्रॉब्लम कितें जाणा, 8थान आमकां सेक्स एज्युकेशन आसा, 9थान तो चॅप्टरूच ना, डायरेक्ट 10थान आसा. लॅक ऑफ कंटिन्युटी कित्याक?
पळय टेंथाचे जाले न्हू, टेंथ जाली न्हू काय सगळे भुरगे आपलो आपलो फील्ड घेतले, नॉट इशू, कोण सायन्स घेतलो, कोण कॉमर्स, कोण आर्ट्स घेतलो, कोण वोकेशनल घेतलो. बट टेंथ मेरेन तरी आमी वांगडाच बसून सगळे एकूच सब्जेक्ट शिकतात. सो टेंथान अशें SSCच्या टायमारूच आमकां लॅक ऑफ कंटिन्युटी कित्याक आसा. भुरगे कितें समजतले, अरे 8वेन ना 9थान ना, बायहार्ड करया वचया हरशीं म्हणून 10th 9थान कोण विचारचो सुद्दां ना. सो ती एक गजाल टॅकल करपाक जाय म्हाका दिसता. आनी थोडे टॉपीक म्हणल्यार कशें सांग, आयज 2021 पावल्यात आमी, वी आर क्लोज टू हाय टॅक्नॉलॉजीन पावल्यात आमी, 5G कडेन वयतात आमी, आतां आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक ओवर करपाचें आसा. असल्या टायमार आमी ग्रॅज्युअल चेंजीस नाका सेक्स एज्युकेशनान, टॉपीक ब्रॉड करपाक जाय. कन्सेंट शिकयात भुरग्यांक, म्हणल्यार कन्सेंट म्हणल्यार कितें, मॅरिटल कन्सेंट सुद्दां. आतां कितें जालें, एक जनरल परसेप्शन कितें आसा खबर आहा, लगीन जालें काय ताजो घोव कितें तो करतलो ना, सरळ ना सांगपाचें. तूं लगीन जालें सुद्दां न्हू, तूं तुज्या प्रायवसीचेर तुजो हक्क आहा. घोव तुका हात लायता न्हू, तुका आवडना ना म्हणून सांगपाचें तेका. तो तुका अब्यूज करता, तो तुका थापाड सुद्दां मारता न्हू, तुवें ना म्हणपाचें तेका. आनी हांगासर मागीर मिडियाचो सुद्दां खूब हेल्प जाता हांगासर. सो मिडिया सुद्दां कंटेंट जावपाक, मिडियाक सुद्दां कळपाक जाय आमी रिस्पॉन्सिबल कंटेंट दिवपाक जाय लोकांक. तुमी वेब सिरीज पळयात आयचे, तुमी बाकीचे गजाली पळया, भितर गरजूच ना. प्लॉट खंय एकाच जाग्यार आहा आनी बाकी तुमी दुसरेंच कितें दाखयता थंयसर, तेजी गरज आहा. तुमी ते घटक काडलो सुद्दां न्हू जाल्यार त्या वेब सिरीजाक फरक पडना थंयसर. ही इतको आहा. सो मिडियाक सुद्दां रिस्पॉन्सिबल रावपाक जाय. मागीर लॅक ऑफ कंटिन्युटी, कन्सेंट, सेम सेक्स बद्दल. आतां कितें जाता सांग पळया, एक 8वेचो भुरगो जेन्ना फुडें वयता न्हू आनी तेजे बाकीचे चेडे आहा, तो पळयतात की बाकीचे चेडे दुसऱ्या चेडवांक अप्रोच बीन करतात, ते खंय तरी फिलिंग्स डेवलप करता. पूण म्हाका ते चेडवांक जायना, म्हाका चेड्याक बद्दल फिलिंग्स येता. म्हाज्या बॉडीन कितें चुकलां ना चुकोवंक, बिकॉज सेम सेक्स LGBTQ इतकी व्हडली आमी DP बीन चेंज करतात. फायनली प्रॅक्टिकल कोणूच म्हणून कोण उलोवंक सोदिना, कोण भायर पळय अमेरिकान बीन थंयसर न्हू सरळ येतात ते भायर आनी म्हणटात आय एम गे, आय एम लेस्बियन म्हणटात ते. इंडियन कितके लोक येवंक पावतात, पॉयंट जातात ते म्हणटात अरे म्हाजी लज जातली हांव जर मिडिया फुड्यान येयलो म्हणलें की हांव गे, हांव लेस्बियन. सेम सेक्स बद्दलूय शिकयात, भुरग्यांक सांगात की तुमकां जर सेम सेक्स, सेम जेंडरा बद्दल जर तुका कितें फिलींग डेवलप जाता, रॉंग न्हू ती करेक्ट आहा. इट्स युअर चॉयस, इट्स युअर हॉर्मोन्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सो हे चेंजीस करप खूब गरजेचें आहा म्हाका दिसता. तर आमीर तुका कितें दिसता की आतांचे जे यंगर जनरेशन आसा तांचो रोल कितें इन दीस? यंगर जनरेशनचो रोल म्हटल्यार कितें आसा की जे आमी पयलींचे लोक आसा आमचे, सो तेंची एक मेंटेलिटी डिफरंट आसा. हांव तेंकां रॉंग म्हणना, ओके, बिकॉज तेंकां तशेंच मिन्स तेंचें तशेंच चल्लां. सो तेंकां अशें सांगता की एक चेडवा बद्दल आनी एक चेड्या बद्दल डिफरंट इम्प्रेशन आसता. फॉर एग्जाम्पल आतां आमी सेक्स एज्युकेशन बद्दल जेन्ना उलयता, सो इन आवर पेरंट्स ऑर इन आवर ग्रँड पेरंट्स तेंचें इंटेंशन कितें आसता की एक चेडो जो आसा ही इज फ्री, ओके. तो बेसिकली कितें करूं शकता, तो राती भायर वचूंक शकता, तो कितें करूं शकता, सोरो पिवूंक शकता, सिगरेटी हे करूं शकता, सगळें करूं शकता. बट एक जे चेडूं आसता ते घरान रावप, ओके, ते मागीर कपडे सारके घालप, हे सगळें करप. ते एक आमी कितें सेक्स एज्युकेशन जें आसा आमचें हांगाच चुकता की आमचे जे पेरंट्स आसा आमचे जे आसा ते चेड्यांक चड इम्पॉर्टन्स दिता. एंड वाय देर आर इन्क्रीज इन केसीस ऑफ रेप केसीस कित्याक आसता, बिकॉज एवरी टायम मिन्स मोस्ट ऑफ द केसीस इंटू 80% कितले चड आसता, तितून कितें आसता एक चेड्याक आमी चड इम्पॉर्टन्स दिता, आमी चेडवाक इन्फिरियर समजता, आमी सकल समजता, जमनीर समजता. तेच्या खातीर ताका गट्स मेळटा वचून रेप करपाक, वचून कितें हॅरेसमेंट करपाक. दीस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट ऑफ सेक्स एज्युकेशन, जे आमी आतां पयलींचे आमचे जे लोक आसा, पेरंट्स आसा, ग्रँड पेरंट्स आसा, ते आमकां दिवंक शकना. बट इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी की आमी जे आसा, वी आर द फ्युचर ऑफ इंडिया, वी आर द फ्युचर ऑफ दीस वर्ल्ड, ओके, वी आर यूथ, वी कॅन चेंज द वर्ल्ड. सो आमी कितें करपाचें, स्लोली वचून कोणाक सांगपाचें की बाय अशें आसा, ओके. लायक फॉर एग्जाम्पल आतां चेडो जो आसा ही इज इक्वल टू द गर्ल, ओके. फॉर एग्जाम्पल आतां इंडियान आमी जे आसा हितून एक टॅबू आसा, ओके, की एक चेडूं इज इन्फिरियर, दीस इज द टॅबू, ओके, एंड अ बॉय इज फ्री टू डू एनीथींग. हे आमी चेंज जे आसा पळय, हे वयर सकल जे डिफरन्स आसा हे आमी कितें इरेज करपाक जाय. जेन्ना इक्वेलिटी जातली, आनी इक्वेलिटी कितें आमी उलयता, जेंडर इक्वेलिटी उलयता आमी, वुमन एम्पावरमेंट उलयता, सगळें उलयता आमी, बट इट इज नॉट बींग युज्ड. वाय देर इज इन्क्रीज इन रेप केसीस, वाय? बिकॉज आमी कितें जेंडर इक्वेलिटी म्हणून रेप केसीस जाता? नो, इट इज नॉट देर. आमचे मेन कितें जे यूथचे रिस्पॉन्सिबिलिटी आसा, दॅट इज दॅट वी एज्युकेट आवर फ्रेंड्स, वी एज्युकेट आवर फॅमिली,
ओके आतां म्हाजी रिस्पॉन्सिबिलिटी आसा की हांव म्हाज्या फ्रेंडाक सांगप की जर तूं अशें चिंत्ता की ना चेडवा वांगडा कितें टायमपास करप हें करप तें करप दॅट इज ओके इट इज डन यू आर अ बॉय यू कॅन फ्लर्ट वीथ एनी वन यू कॅन डू एनीथींग वीथ एनी वन ओके जर म्हाजे फ्रेंडाची असली मेंटेलिटी आसा इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू टेल माय फ्रेंड दॅट दीस इज रॉंग इफ इट इज रॉंग यू हॅव टू से ऑन दॅट फेस दॅट इट इज रॉंग इफ फॅमिलीची मेंटेलिटी अशी कितें आसा की ना तूं चेडूं आसा तूं घरान राव आनी चेडो भायर भोंवता बायक घेवन भोंवता आतां माय एग्जाम्पल म्हाजे भयणी आसा घरान बी भयणी आसा तांकां कितें घरान मातशें म्हाज्याकून चड रेस्ट्रिक्शन्स आसा तांकां राती भायर वचोंक मेळना बट म्हाका राती 11, 12, 1 मेळना भायर आसता सो दीस इज लायक वी आर हॅविंग दीस इन आवर फॅमिलीज ओके सो आमी फॅमिलीक आतां चेंज करूं शकना बट वॉट वी कॅन डू इज दॅट फर्स्ट वी शूड टेक इन टू आवर सेल्फ आमकां पयलीं चेंज करप स्वताक चेंज करप की जेन्ना तूं कोणाक कितें सांगतलें न्हू वचोन सो फर्स्ट थिंग कितें जातलें खबर आहा तें तुजे बद्दल तुजे भितर येतलें ओके इट इज लायक हिटींग अ बॉल ऑन अ वॉल ओके जितले नेटान तूं मारतलें पळय तितले नेटान पयलीं तुजे कडेन येतलें जर तूं तशें ना सुद्दां ओके तूं ना तुजी मेंटेलिटी बीन तशीच आसा फ्रेंड सर्कलान बट एटलीस्ट यू ट्राय टू से गूड थिंग्स दॅट गूड थिंग्स वील कम फर्स्ट टू यू देन यू कॅन टेल टू अदर्स बिकॉज दुसऱ्यांक तेन्नाच बिलीव जातलें जेन्ना तूं सारकें आसा आनी ही मेंटेलिटी न्हू आमी आयजूच काडून उडोवपाक जाय की न्हू लग्नाच्या पयलीं चेडवाची लायफ आवय बापूय डिसायड करतलो आनी लग्ना मागीर घोव डिसायड करतलो ना ते चेडूं पयलीं इंडिपेंडंट आसलें मागीरूय इंडिपेंडंट आहा तेन्ना सुद्दां इंडिपेंडंट आहा आपल्या आतां सुप्रीम कोर्टान सुद्दां सांगलां रायट टू प्रायवसी म्हणून कोण कोणा खातीर डिसिजन घेवं शकना म्हाका म्हजो डिसिजन आहा वेदर आय शूड हॅव सेक्स बिफोर मॅरेज ऑर वेदर आय वील हॅव सेक्स आफ्टर मॅरेज प्रॉब्लम फक्त पॉयंट कितें आसा सांग पळया तुका पयलीं खबर आसपाक जाय तूं टायमपास करता काय यू आर रियली कमिटेड टू दॅट रिलेशनशीप आनी टू दॅट गर्ल ऑर टू दॅट बॉय ओके सो ही मेंटेलिटी ती काडून उडोवपाक जाय की एक चेडवाची लायफ कोण दुसरो डिसायड करतलो आनी कोण तेच्या खातीर डिसिजन घेतलो ना तेणें स्वता खातीर जगप तेणें स्वता खातीर रावप इमोशनल आसता तेन्ना सपोर्ट करप एकामेकाक ना म्हणिना बट फायनान्शियली ऑर एनी अदर थिंग अ गर्ल इज एवरी टायम इंडिपेंडंट तुम्ही आत्ता उलयले की एज्युकेशन सिस्टमान अशे चेंजीस जावपाक जाय बट ते आसाच पण ताच्या भायर एका टिचराचो एज इंडिविज्युअली पार्ट कितें आसा म्हटल्यार ह्या सगळ्या भितर तेणी आपूण म्हणून तो आनी कितें करूं शकता सो दॅट की एज्युकेशन सिस्टम चेंज जातली तेन्ना जातली बट एज अ इंडिविज्युअल तेचे कितें तरी पार्ट सो दॅट की भुरग्यांक मेरेन ही नॉलेज पावतली पयलीं म्हणल्यार टिचरीन आपलें प्रिपरेशन सारकें करप तेणें हें चिंतप ना की ह्या भुरग्यांक पयलीं कितें शिकयलां ऑर तेच्या दुसऱ्या टिचरीन कितें शिकयलां तूं स्वता येयला म्हणल्यार कितें ती एका वरा खातीर भुरगीं तुज्या फुड्यान आसात तूं जशें सांगतलो ती भुरगीं तशी शिकतली मान ना मान आमी खंय तरी आयडियलायज करतात मातशे तरी टिचरी आमी पळयतात की हांव हो टिचर अशें शिकयता असो उलयता सो आमकां सुद्दां अशें उलोवपाक जाय तुजो एटिट्यूड जर रॉंग आसा न्हू थंयसर जाल्यार तो भुरगो रॉंगूच शिकतलो तूं जर अहा कॅज्युअली घेतलो सेक्स एज्युकेशन येतलो आनी तूं कितेंय म्हणटलो तुका दिसतलें अरे यार एग्जामीक वयतलें आनी ना त्या भुरग्याचेर इम्पॅक्ट पडटा तो फुडें तीच इन्फॉर्मेशन घेवन वयता फाल्यां तोय खंय तरी टिचर जातलो तोय तेच शिकयतलो हे सर्कल खंय तरी मोडपाक जाय न्हू हे जे रॉंग मिसइन्फॉर्मेशन जी वयता ती सर्कल खंय तरी मोडपाक जाय मोडाक खंयसून स्वता आपूण पयलीं आतां हांव टिचर आहा हांव जर ह्युमन रिप्रोडक्शन घेतलो हांव भुरग्यांक पयलींच समजायतलो की बाबा पळयात हे अशें अशें आसा तुमी आपले डिसिजन आपूण स्वता घेवपाक जाय बट यू शूड नो सेक्स करतना इमोशनल आसपाक जाय यू शूड बी कमिटेड टू दॅट एक्सेट्रा खुबशे गजाली हाचे कन्सिडर करपाक जाय केले आनी गेले अशें नासता हो एटिट्यूड नासता सो हे चेंजीस हाडपाक जाय टिचरींनी प्रिपरेशन इज वन एंड सेकंड म्हणल्यार तेंच्यांनी दुसऱ्यां कडसून डिस्कशन करप एक्सपिरियन्स घेवप तेंच्यांनी इंटरनेटारूय पळोवप की बाबा कशें शिकयतात दुसरे कसले मॉडल यूज करतात ते आनी बाकीची जी मिसइन्फॉर्मेशन आमच्या टेक्स्टबुकान जी इन्क्लुडेड ना ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिवप एटलीस्ट फॉर सेक्स एज्युकेशन गो लिटल बीट एक्स्ट्रा टेक्स्टबूक मेरेनूच रावं नाका तो टेक्स्टबूक जग न्हू त्या भायर त्या टेक्स्टबुका भायरूय आनीक थोडी इन्फॉर्मेशन जी गरज आसा तूं बाकीचे चॅप्टर तूं टेक्स्टबुकार आहा तशें शिकयता सेल बायोलॉजी एक्सेट्रा ते ओके आहा बट एटलीस्ट ह्युमन रिप्रोडक्शन गो अ लिटल एक्स्ट्रा मायल वीथ दॅट ओके सो तुम्ही दोगांयनी तुमचे मुद्दे एक बऱ्या तरेन मांडलेले आसा आनी म्हाका दिसता की ताचो खंय तरी सकारात्मक दृश्टीन लोकांचेर इम्पॅक्ट पडटलो सो आयचो आमी कार्यक्रम हो हांगाच सोंपोवया तर दोघांनीही आपले मुद्दे अगदी व्यवस्थितपणे मांडलेले आहेत आणि त्याचा सकारात्मक दृष्टीने समाजावर काहीतरी परिणाम होईल असं यात काही शंकाच नाही तर आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपवूया आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत पाहत रहा इन गोवा 24 तास.